मी ज्या मीटर बद्दल बोलत आहे त्याचं नाव आहे डायनामो मीटर टाईप वॅट मीटर. 2 मिनिट पहिले ऐकून घ्या. जसं आपल्याला माहिती आहे की ॲमीटर आपण सिरीज मध्ये जोडतो करंटला मेजर करण्यासाठी. व्होल्ट मीटर आपण अक्रॉस जोडतो, स्टँड्स फॉर द पॅरलल व्होल्टेजला मेजर करण्यासाठी. मग असं कुठलं मीटर आहे ज्याच्या मदतीने पॉवर मोजता येते? इट्स अ वॅट मीटर, ज्याचं पूर्ण नाव आहे डायनामो मीटर टाईप वॅट मीटर. तर भरपूर मुलांना प्रश्न पडतो की सर कशात जोडला जातो. ते एक गोष्ट क्लिअर करतो की या सिरीज मध्ये पण असतो आणि कधी कधी मुलं विचारते सिरीज पॅरल मध्ये पण कसं काय असतात सर, त्याच्या मागचं रिझन काय बोर्डवर. पॉवरचा फॉर्म्युला आहे व्होल्टेज इंटू करंट. व्होल्टेज मोजायचं असेल तर व्होल्टेज सेन्स करण्यासाठी व्होल्टेज कॉइलचा वापर केला जातो. करंट सेन्स करण्यासाठी करंट कॉइलचा वापर केला जातो. व्होल्टेज कॉइल जोडली जाते पॅरलल मध्ये, करंट कॉइल जोडली जाते सिरीज मध्ये. सो या डायनामोमीटर टाईप वॅट मीटर मध्ये 2 प्रकारच्या कॉइल असतात, सीसी आणि पीसी. सीसी स्टँड्स फॉर द करंट कॉइल कनेक्टेड इन सिरीज, पीसी स्टँड्स फॉर द प्रेशर कॉइल कनेक्टेड इन पॅरल. ही जी करंट कॉइल असते ना बाळांनो, याचे 2 तुकडे केले जातात आणि याला फिक्स केलं जातं, ज्याचं नाव आहे F1 आणि F2. आणि दोघांच्या मध्ये या 2 तुमच्या फिक्स्ड कॉइल आहेत, दिसायला पॅरलल आहेत बट ऍक्च्युअली दे आर कनेक्टेड इन सिरीज. आणि दोघांच्या मध्ये एक तिरपी एक दुसरी कॉइल असते, त्याला मुव्हिंग कॉइल म्हणतात, ज्याला कॅपिटल M. फिरणारी फक्त मुव्हिंग कॉइल असते. करंट कॉइलचा रोल फक्त एनर्जाइज होणे, मॅग्नेटिक फील्ड सेटअप करणे आहे. सगळ्यात मेन रोल कोणाचा आहे? पीसीचा आहे. कारण फिक्स पीसी कॉइल जी असते ती फिक्स्ड असते की मुव्हेबल असते. 2 मिनिट लक्ष देऊन ऐका, मी तुम्हाला डायग्राम सांगतो. तुम्ही नीट चेक करा. या डायग्राम मध्ये उजव्या साईडला मी ओरिजिनल डायग्राम ड्रॉ केले, डाव्या साईडच्या डायग्रामवर मी काही कमेंट करणार नाहीये. एक करंट तुमचा इथून मध्ये आला, हो का नाही? सी तुमची फिक्स्ड कॉइल आहे. करंट असा फिरला, बाहेर आला, इकडे गेला, फिरला, बाहेर आला, इकडे गेला लोडकडे. तो कुठं चालला मला घेणं देणं नाहीये. ऍक्च्युली ते दिसायला पॅरलल आहेत बट दे आर कनेक्टेड इन सिरीज. याला सीसी म्हणतात. काय म्हणतात? सीसी. आणि दोघांच्या मध्ये अक्रॉस मध्ये बघा एक कॉइल जोडलाय, ज्याला पीसी म्हणतात, कॉल्ड एज मुव्हिंग कॉइल. तुमचं टार्गेट काय? मुव्हिंग कॉइलच्या मध्ये ड्रिल करून आपण एक स्पिंडल लावलाय ना, हा स्पिंडल असा आहे. स्पिंडल जोपर्यंत गोल फिरणार नाही, पॉइंटर तुमचा पुढे जाईल. आपल्याला पॉइंटरवर एक टॉर्क ऍड करायचा आहे, ज्या टॉर्कला डिफ्लेक्टिंग टॉर्क म्हणतात. बोला. वॅट मीटरचे कनेक्शन करणं थोडं अवघड असतं, एवढे बी नसतं जर तुम्हाला कनेक्शन कळतात. ॲमीटर दणक्यात सिरीज मध्ये जोडता येतं, व्होल्टमीटर दणक्यात पॅरल मध्ये जोडता येतं. वॅट मीटरचे कनेक्शन करताना थोडे प्रिकॉशन घ्यावं लागतात. का? कारण इथं 4 टर्मिनलचा खेळ आहे. M, L, C आणि V. या चारीपैकी कोणता टर्मिनल आहे जो कॉमन असतो? C. मेन, लोड, कॉमन, व्होल्टेज. 4 टर्मिनल का? कारण त्याच्यातले 2 टर्मिनल हे सिरीज मध्ये असतात, 2 टर्मिनल हे पॅरलल. 2 मिनिटात वर्किंग सांगतो, कारण आपलं टार्गेट काय? आपल्याला पॉइंटरला पुढे पाठवायचं. जेव्हा पॉइंटर पुढे गेला तुमची वर्किंग थांबली, तो पुढे कुठे जाऊ मला त्याशी घेणं देणं नाहीये. तुम्हालाही माहित आहे पॉइंटर कुठे जाऊन थांबला म्हणजे 2 टॉर्क बॅलन्स झाले. कोणते कोणते टॉर्क? डिफ्लेक्टिंग टॉर्क आणि कंट्रोलिंग टॉर्क. डिफ्लेक्टिंग टॉर्कचा फॉर्म्युला होता बिना आठवला आणि कंट्रोलिंग टॉर्कचा फॉर्म्युला होता C × θ. पॉइंटवर तो लक्ष देऊन ऐका. आता समजा गुट्टेसरनी इन्स्ट्रुमेंट घेतलं आणि कुठलं ते एका सर्किटला जोडलं. सर्किटला जोडलं इन्स्ट्रुमेंट मधून काय पास झालं? कारण इकडून इकडे गेला, फिरला, इकडून इकडे गेला, फिरला. या दोन्ही कॉइल एनर्जाइज झाल्या. आणि तशाच प्रकारे एक करंट इकडे पण तर चालला ना मध्ये, असा फिरून वापस आला. म्हणजे करंट बाहेर पण चालला आणि मध्ये पण चालला. सो इथे एक मॅग्नेटिक फील्ड सेटअप होते. ते मॅग्नेटिक फील्ड फिक्स्ड कॉइलमुळे जे सेटअप होते, ऐकताय का? आता जी सेम मॅग्नेटिक फील्ड कुठे सेटअप होत आहे? मुव्हिंग कॉइल मध्ये. टोटल किती मॅग्नेटिक फील्ड झालं? जेव्हा 2 मॅग्नेटिक फील्ड एकमेकांना इंटरसेक्ट होतात तर फॅरेडेज लॉ नुसार, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, जो फिरणारा पार्ट असतो त्याच्यावर कुठे ना कुठे एक मेकॅनिकल फोर्स जनरेट होतो. फोर्स जनरेट झाल्यामुळे, कारण हे बाहेरच्या कॉइलने तयार केलेल्या मॅग्नेटिक फील्डला मधली कॉइल लिंक करते ना, जोपर्यंत लिंक करत नाही फोर्स तयार होत. एकदा फोर्स तयार झाला की टॉर्क तयार होतो. टॉर्क तयार झाला की पॉइंटर जागेवर हलतो. कोणता टॉर्क बनतो? मग तू म्हणाला टॉर्क, पॉइंटर किती पुढे जाणार कुणावर डिपेंड आहे? हे पॉइंटर किती पुढे जाणार हे डिपेंड करतं करंटवर. कारण तुम्हाला माहित आहे की डिफ्लेक्टिंग टॉर्कचा जो फॉर्म्युला होता तो बिना होता ना, हो का नाही? मॅग्नेटिक फील्ड, करंट, नंबर ऑफ टर्न्स आणि एरिया. सो डिफ्लेक्टिंग टॉर्क इज मोस्टली डिपेंड ऑन द करंट. समजा पोरानं तुम्ही करंट कमी केला का वाढवला? करंट वाढला की मॅग्नेटिक फील्ड वाढते, लिंकेज वाढतं आणि टॉर्क पण वाढतो. म्हणजे पॉइंटर किती पुढे जाणार हे मी डिसाइड करत नाही, कोण डिसाइड करतं? करंट. समजलं? आणि एकदा पॉइंटरवर टॉर्क ऍक्ट झाला, पॉइंटर जागेवर थांबत नाही. याचे सिंबल सांगतो, जरा कान ओपन करून नाही का, हे जे तुम्हाला नंतर ड्रॉ करायचे, लक्ष देऊ नये का. स्ट्रक्चर ऑफ कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन येतो बरं.
सीसी अँड पीसी. एमसीक्यू साठी सांगत आहे, इन फ्युचर मध्ये कधी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा दिली तर. करंट कॉईल जे असते ना पाहणं, कोणती कॉईल कनेक्टेड इन. करंट कॉईलचं नेचर कसं असतं बघा. करंट कॉईल दाखवताना टर्न्स मोठे दाखवायचे पण कमी दाखवायचे. परत एकदा ऐकता का, टर्न्स मोठे दाखवायचे पण कमी दाखवायचे. याचं मिनिंग काय, याचा इंडक्टन्स जास्त आहे पण रेजिस्टन्स कमी आहे. इज दॅट क्लिअर. आणि हे दोन टर्मिनल मध्ये असतो, एम आणि एल. आणि दुसरी कॉल असते पीसी. पीसी म्हणजे प्रेशर कॉईल. प्रेशर कॉईल इज कनेक्टेड इन. याचं नेचर कसं असतं बघा, याला दोन सिम्बॉल आहेत. एक तर तुम्ही सिम्बॉल असा दाखवा किंवा एक तर सिम्बॉल तर म्हणजे असा दाखवा. कोणता बेस्ट आहे, खालचा बेस्ट आहे. फरक आहे बरं वाहनो. याचं कॉईल मोठे आहेत पण टर्न्स कमी आहेत, याचे टर्न्स जास्त आहेत पण छोटे आहेत. याचं मिनिंग काय वाहनो, याचा इंडक्टन्स एवढा जास्त नसतो पण रेजिस्टन्स बऱ्यापैकी जास्त असतो. एवढा बी जास्त असतो, साध्या भाषेत सांगतो. याचा इंडक्टन्स जास्त, याचा इंडक्टन्स कमी म्हणजे रेजिस्टन्स जास्त आहे ना. सो तुम्ही हा सिम्बॉल दाखवा की हा सिम्बॉल दाखवा, मला फरक पडत नाही. हे दोन टर्मिनल मध्ये कनेक्ट असतात, त्याला सीबी म्हणतात. काय म्हणता. आता मी या दोन कॉईलला एकत्र आणतो, एक सिम्बॉल तयार करतो. सो फायनली द सिम्बॉल ऑफ एमीटर, व्होल्टमीटर की वॅटमीटर. वॅटमीटरचा सिम्बॉल कसा ड्रॉ करायचा सांगतो, परत सांगणार नाही. एक दाखवायची सीसी बोला आणि त्याच्याच खाली दाखवायची पीसी. रेजिस्टन्स त्याच्याच खाली दिसला पाहिजे, समजलं. याला खाली आणायचं असं, याला असं गोल करायचं. पोरं गोल कसं करतं ते बी सांगतं. पोरं गोल असं करतं, चुकीचं आहे. कॉमन गोलच्या आत पाहिजे. सो गोल इथून ड्रॉ करायचा, समजलं. इथं 4 टर्मिनल दाखवायचे, इकडे 1, इकडे 2, इकडे हा कॉमन आणि इकडे 4. बोला एम एल सी व्ही. पहिल्याचं नाव सीसी, दुसऱ्याचं नाव. दिस इज कॉल्ड ॲज अ सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन ऑफ वॅटमीटर. कारण तुम्ही बघू शकता ही कॉईल कशात जोडली जात आहे, सिरीज मध्ये. गुड आन्सर. आणि ही कॉईल पॅरलल मध्ये. हे झालंय फर्स्ट चॅप्टरला, माहिती आहे ना. सांगा बरं वॅटमीटरचे सिम्बॉल कसं ड्रॉ करायचा. वर सीसी सिरीज मध्ये दाखवायचं, तर खाली पीसी पॅरलल मध्ये. सो करंट कॉईलचं काम आहे करंटला सेन्स करणे. पॅरलल प्रेशर कॉईलचं काम आहे व्होल्टेजला सेन्स करणे. करंट कॉईलचं काम आहे करंटला पास करून मॅग्नेटिक फील्ड बनवणे. मुव्हिंग कॉईलचं काम आहे त्याला जाऊन लिंक करणे. कारण फॅरेडे लॉनं सांगितलं की जोपर्यंत एखादी करंट कॅरिंग कॉईल कुठल्या मॅग्नेटिक फील्डला लिंक होत नाही, फोर्स तयार झाल्याशिवाय टॉर्क तयार होत. आणि टॉर्कचा जो खेळ आहे तो सगळा करंटचा आहे. करंट वाढला मॅग्नेटिक फील्ड वाढते, मॅग्नेटिक फील्ड वाढलं लिंकेज वाढतं, लिंकेज वाढले की टॉर्क पण. करंट वाढवा पॉइंटर जास्त पुढे जाईल, करंट कमी करा पॉइंटर जास्त पुढे जाणार नाही. इज दॅट क्लिअर. समजलं. याची वर्किंग मी तुम्हाला सेंड करून दिली. एक लाईन सोडून लिहा. कन्स्ट्रक्शन मी लिहून दिलं नाही बरं, ते तुम्ही एक्झाम मध्ये डायरेक्ट लिहायचं. वर्किंग लिहा. वर्किंग लिहिण्यासाठी अर्ध पेज सोडा, तुम्हाला मी सेंड करून देईल. किती पेज, अर्ध पेज सोडला, हे कॉपी करा पूर्ण. लिहा स्ट्रक्चर ऑफ सीसी अँड पीसी, अर्ध पेज सोडून.